शासनाविरोधात अंगणवाडी सेविकांचे अनोखे आंदोलन। महाराष्ट्रात 4 डिसेंबरपासून अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला असून संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका शासनाकडे आपल्या विविध मागण्यांकरिता वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत। तसेच दररोज वेगवेगळ्या पद्धतीने शासनाचे लक्ष वेधण्याकरिता नवनवीन शक्कल लढवित आहेत। सांगली जिल्हा परिषदेसमोर संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाड्या बंद करून आपापल्या कुटुंबासह अंगणवाडी सेविकांनी आंदोलन सुरू केले आहे। या अंगणवाडी सेविकांनी चक्क अंगात देवी संचारल्याचे आंदोलन करून सरकारला आपल्या मागण्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे। अशा पद्धतीने लक्षवेधी आंदोलन अंगणवाडी सेविका करीत आहेत। पहा हा अनोखा रिपोर्ट। शासनाला यावीच लागणार आहे आणि दिलीच पाहिजे ग। पेन्शनचं काय अगं, पगाराच्या निम्मी पेन्शन या शासनाला दिल्याशिवाय पर्यायच नाही ग। नाहीतर या निवृत्त झालेल्या भगिनींचा त्यांना लय कळकळ लागणार आहे ग। मिनीची मोठी करावीच लागेल ग, का तर दोन्ही पण काम ती एकटीच करते आणि मग तिला शासनाला मिनीची मुठ्ठी करून अंगणवाडी एवढा पगार तिला दिलाच पाहिजे ग। अधिवेशनात तर तीव्र आंदोलन करायचं आहे ग आणि अंगणवाड्या आम्ही बंदच ठेवणार ग। आणि परत 3 जानेवारीला भव्य मोर्चा करणार आहे ग। शासनाला ते आपल्या मागण्या मान्यच कराव्या लागणार आहेत। ग्रॅज्युटीचं काय होणार अगं, ग्रॅज्युटी शासनाला द्यावीच लागणार आहे आणि दिलीच पाहिजे ग। पेन्शनचं काय अगं, पगाराच्या निम्मी पेन्शन कोण म्हणतात देत नाही, कोण म्हणतात देत घेतल्याशिवाय राहत नाही। असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, असं कसं देत नाही घेतल्याशिवाय। अंगणवाडी चटणी भाकरी घेऊन इथं रस्त्यावर आलेलो आणि इथं चटणी भाकरी घेऊन आल्यानंतर मागण्या मान्य करत नाही, आमचे प्रश्न तिथं अधिवेशनात मांडत नाही। त्यामुळे या ठिकाणी आमच्या कृती संघटनेची देवी इथं अंगात आली माझ्या आणि या ठिकाणी ही देवी अंगात येऊन शासनापर्यंत आम्ही पोहोचण्यासाठी त्यांना प्रश्न पोहोचण्यासाठी शासकीय आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा ग्रॅज्युटी लागू करावी आणि पेन्शन मानधनाच्या निम्मी पेन्शन लागू करावी, मिनीची मोठी अंगणवाडी करावी। आमचे हे अगदी थोडेच प्रश्न आहेत पण तेही प्रश्न तिथं मांडले जात नाही। त्यामुळे इथं आम्ही चटणी भाकरी घेऊन रस्त्यावर आलेलो आहेत आणि हे मागण्या मान्य केल्या तर आम्ही शासनाची परत आम्ही त्यांची शासनाची घोड्यावरनं वरात काढू, हत्तीवरनं वरात काढू आणि त्यांचे ढोल ताशा स्वागत करू। ही आमची छोटी मागणी आहे, त्यांनी मान्य करावी आणि जर नाहीच केली तर आम्ही एवढ्या 2,10,000 सेविका मदतनीस आणि प्रत्येकाच्या घरातली सगळी प्रत्येकाच्या घरातली माणसं किंवा इतर मतदार आणि मतदानावर बहिष्कार टाकू। बहिष्कार जर टाकला तर हे निवडणुका घेणं सुद्धा अशक्य होणार आहे। हे शासनाने पुढचं संकट ओळखावं आणि त्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्या।